हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना. सकाळी चालवलं आपल्या दुकानावरती, तेवढ्यात मयूर माझ्या मागे लागला का चाचू मी पण येतो दुकानावरती. मग त्याला पण घेऊन निघालो नायगावला जाण्यासाठी. मयूरला विचारलं खाऊ खायला पैसे आणल्यात का नाही. मग तो बोलला की 50 रुपये आहेत. मग त्याच्याच पैशाने खाऊ घेतला आणि ते खात खात आम्ही नायगावला पोहोचलो. नायगावला आजी आणि मम्मीने दुकान लावलं होतं. मग मी दुकानावर जाऊन बसलो. त्यानंतर मम्मी गेली जेवण्यासाठी. 3-4 दिवस झाले मी रिक्षावर ना जातं, त्यामुळे आपल्या चॅलेंजला थोडा ब्रेक देऊ. माझ्या चॅलेंजचे दिवस झाले 65, तर आता तो चॅलेंज आपण लवकरच कंप्लीट करू. आणि हो गाईज, एक गोष्ट सांगायची राहिली. 25 तारखेला साईबाबा पदयात्रा पालखीला मी जाणार आहे. साईबाबा पदयात्रा पालखीला मी जाणार आहे 7-8 दिवस. तर मग तिकडचे ब्लॉग येतील, ते नक्की बघा. आणि हो, तुम्हाला कोणाला पदयात्रेला याची इच्छा असेल तर मला DM करा. नंतर मग आजीसोबत बसलो लाया बताशा पॅक करण्यासाठी. आजी मला भरून देत होता आणि मी स्टॅपलर पिन मारत बसला होता. आणि आता पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नंतर मग संध्याकाळी इकडे आलो होतो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, कारण माझ्या दुकानावर थोडा पण नेटवर्क नसतो मला. परत मग आपल्या दुकानावरती आला आणि रात्री थोडं गिराईक जास्त असतं, त्यामुळे व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही. आणि मयूर आपला पूर्ण दिवस रांगोली पॅक करत बसला होता. आणि हा आपला मयूर रांगोली पॅक करता करता झालाय बघा कसं माकडासारखं. मयूरला बोला मी कॅमेरामध्ये बघ, पण तो काय बघतच नाही होता, म्हणून जबरदस्ती लागलो तुम्हाला दाखवायला. बिचारा रांगोली भरून भरून